नायलॉन मांजाचे गट्टू विक्री करणारा जेरबंद करून नायलॉन मांजाचे 101 गट्टू बॉबिन असा एकूण 1,01,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ची कामगिरी। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री किरण कुमार चव्हाण, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके, नाशिक शहर यांनी नायलॉन मांजाची साठवणूक, विक्री, त्याचा वापर करणाऱ्या इस्मांवर कठोर कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत। त्या अनुषंगाने दिनांक 30/12/2025 रोजी गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस अधिकारी अंमलदार हे नायलॉन मांजेचे गट्टू विक्री करणाऱ्या इस्मांची माहिती काढत असताना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार अशांना माहिती मिळाली की मुंबई नाकाकडून भारतनगर झोपडपट्टीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर नाशिक येथे इसम नामे फारुक मुलानी हा प्लास्टिकच्या गोणीमध्ये नाशिक शहरात विक्री, निर्मिती व वापरण्यास बंदी असलेला नायलॉन मांजेची बेकायदेशीररित्या विक्री करण्यासाठी कब्जात बाळगून विक्री करीत आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्याने सदरची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट 2 नाशिक शहर यांना दिल्याने त्यांनी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार वाहक अतुल पाटील, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी, पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे अशांना छापा कारवाई करण्याबाबत आदेशित केलं। त्यानुसार वरील नमूद पथकाने इसम नामे फारुक जाफर मुलानी वय 22 वर्ष, राहणार मुलतानपुरा, जुने नाशिक, भद्रकाली यास भारतनगर झोपडपट्टीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर नाशिक येथे सापळा लावून पकडून त्याच्या ताब्यातून एकूण 1,01,000 रुपये किमतीचा मोनो KTC कंपनीच्या वेगवेगळ्या रंगाचे नायलॉन मांजाचे 101 गट्टू बॉबिन नायलॉन मांजा विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या कब्जात बाळगताना मिळून आल्याने त्याच्या विरुद्ध पोलीस हवालदार वाहक मनोज परदेशी यांनी भारतीय न्यायसंहिता कलम 2023 चे कलम 223, 292, 293 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 व पर्यावरण संरक्षण कायदा 1986 चे कलम 5 व 15 प्रमाणे तक्रार दिली असून सदर आरोपी यास पुढील कारवाईकामी जप्त मुद्देमालासह मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे। सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री किरण कुमार चव्हाण, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, भारती देवकर, अतुल पाटील, प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी, पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे अशांनी केलेली आहे।